आईला हे कोविड हाय का द्रविड हाय, आउटच होईना गेले. आधी चष्म्याच्या दांड्या, मग हेडफोन्सच्या उंड्या आणि त्यात मास्कच्या दोऱ्या. माणसाचं कान आहे का हँगर? यावर्षी कोरोना आलाय, नाहीतर आमचा प्लॅन फिक्स होता गोव्याला जायचा. असलं मी भी कधी कधी लय मोठं मोठं फेकत राहतो. भाई जब से लॉकडाउन बढ़ा है मेरा तो जी नहीं लग रहा. तो सोनी लगा ले. सरकारी हॉस्पिटल गए तो जान से हाथ धोना पड़ेगा, प्राइवेट हॉस्पिटल गए तो जायदाद से हाथ धोना पड़ेगा. इसलिए भलाई इसी में है कि घर में रहकर हाथ धोते रहो. हॅलो, बोल ना. सांग राणी सांग, तुझा राजा तू मला बनवशील का? माझ्या नावाची भांडी तू सकाळ संध्याकाळ घासशील का? आईला आमच्या म्हातारी लय बाबा अडाणी ती. का रे, काय झालं? अरे तिला म्हटलं आजी त्या आब्याच्या बायकोला कोरोना झालाय, तर आमच्या आजी काय म्हणाले माहिती काय? असून दे बाबा असून दे, 10 वर्ष झाले तिला काय नव्हतं म्हणे. त्याला सकाळी थंडी पडतीये, दुपारी ऊन पडतंय, अधून मधून पाऊस पण पडतोय. माझ्या प्रेमातच कोण पडत नाही राव. मित्रांनो, जेव्हा ती म्हणते की पिल्लू मी खूप वाईट आहे ना, तेव्हा समजून जायचं की जिप्री आज स्वतःची तारीफ ऐकायच्या मूड मध्ये आहे. ऐक ना, घरी ये. ओके बेबी, आलोच. आणि हा ते घेऊन ये. ते काय बेबी? प्रोटेक्शन. अरे बेबी बस का, बिना मास्कचं कसं बाहेर निघणार मी? तू सिंगलच मरशील भोसडीच्या. काल रात्री माझ्या स्वप्नात कोरोना आला आणि म्हणाला, सांग तुझ्या पोस्टला कोण कोण लाईक करत नाही ते. बचत करायचं या पोरींकडून शिकावं. लिपस्टिक फक्त खाल्ल्या हॉटेलला 2 ठिपके लावतात आणि पुन्हा लोको चंद्र तारे फुलांचे पिसारे, बार उघडे दिसावे आणि तिथे मी बसावे, चेपल काढावे आणि संघाच्या डोसक्यात घालावे. ए सरक तिकडून, घरच्या मायावरचे काकू झाडांना पाणी घालताय. हिला वाटलं पाऊस पडतोय. काल रात्री माझा पण हात भिजला असेल. रात्री नाही घालत झाडांना पाणी, त्यांच्या नातूने हात ओला केला तुझा. म्युझिक पोरींना जरी चॉकलेट बॉय आवडत असला तरी त्यांचं लग्न गाय चाप खाणाऱ्या सोबतच होतं बर का. आय एम सॉरी मी जे केलं त्यासाठी. आपण रिलेशन पुन्हा कंटिन्यू करू शकतो का? हो तिकडं, तुझ्या नादी लागून मी आनंद शिंदेचे गाणे ऐकत होतो, कुठे आता अजित सिंगचे गाणे ऐकायला लागलो. मर तिथं शांतपणा करते. अरे यार, माझे सकाळीच पैसे हरवले. नशीबच खूप खराब आहे माझं. नशीब थोबड तरी कुठं चांगलं आहे तुझं. मोबाईलचा रिचार्ज संपला की कंपनीवाले एवढे मेसेज करतात, जसं काय मी रिचार्ज नाही केला तर यांची कंपनी बंद पडून जाईल. क्या कर रही हो मेरी घरवाली? वर्क फ्रॉम होम. अरे पागल, वो मुझे नहीं इंस्टाग्राम पे बोलना होता है, मुझे सच बता. बर्तन घिस रही हूँ. दादाला गल्लीतला लंगडा कुत्र पण घाबरत नाही आणि दादा टेटस ठेवतोय, भल्या भल्याची वाट मी लावली. सगळे लोक वापरतात 5,000ची रिंग लाईट, पण आपला स्वॅग जरा वेगळा आहे. आपण वापरतो 20,000ची स्ट्रीट लाईट. अरे योग्य वयात लग्न करा रे. डिप्रेशन मध्ये काय गर्लफ्रेंड कामाला येत नाही, तिथं बायकोच लागते. हा ते भाग निराळा आहे, बायको जगू देत नाही, पण 100% खात्रीने सांगतो बायको मरू बी देत नाही. मुली स्वतःहून प्रपोज का करत नाही? कारण ब्रेकअपच्या वेळेस बोलता येतं, तू माझ्या मागे लागला होता, मी नाही.
तिचं. हे उद्या बाई टेन्शन घेऊ नको, दुसरी भेटेल तुला, काय वाद नाही. अरे एड्या माझ्यावालीच नाही तुझ्यावालीच झालं. मी शाळेत असताना एवढा भारी दिसायचो ना की मला मॅडम पण म्हणायच्या, इकडे तू माझ्या समोर बस. भाई आज लोग ने फिर से मुझे मारा, बदला लेने का है आज. चल आज देखता हूँ मैं उन लोग को. अब बोल भाई, कर कुछ. बात तो सिर्फ देखने की हुई थी ना. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे. मित्रांनो, तुम्हाला माहिती का प्रत्येक सुंदर मुलीच्या मागे एक महागड्या क्रीमचा डब्बा असतो. यार पे आज जरा तंबाखू दे रे. अरे मी थुकेल तंबाखू वाळून खातोय, फटकावलं पाहिजे धरून. अंगात जिद्द आणि मेहनत असेल तर लग्न झालेली पण पटते. अरे दारू प्या. काही लोकांचं व्हॉट्सअप स्टेटस बघून कधी कधी असं वाटतं की यांचा जन्म वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठीच झाला आहे. मित्रांनो, जर तुमच्या समोर अडचणी उभ्या राहिल्या तर त्यांना उभेच राहू द्या. वैताग आला की बसते ती. सुंदर बायको भेटायला स्वतःच्या चेहऱ्याची गरज नसते, गरज असते ती फक्त सरकारी नोकरीची. भाई कोई आदमी बड़ा छोटा नहीं होता. हाँ भाई, पर आदमी का छोटा बड़ा हो सकता है. क्या? अबे काम. अरे भाई आजकाल वगैरे काय नाही, लोकांच्या उदर वाढलेत म्हणून नंबर चेंज केला. काय रे खोटं बोलतो. चल. कधी आत्महत्या करायचा तुमच्या मनात विचार आला तर तुमच्या मित्रांचे फोटो बघा आणि स्वतःच्या मनाला म्हणा, आईला हे बेने जगुलेले आहेत तर मी का मरू. घमंडी लोकांसाठी आपल्या मनाचे दरवाजे खूप छोटे आहेत. यायचं असेल ना झुकून यावं लागेल. जास्त मानसिक तणाव आला ना, सरळ देवळात जायचं आणि बाहेरच्या सगळ्या चपला मिक्स करायच्या आणि बाजूला बसून मजा बघायची. दाद्या, तू इंजिनियर कसं काय झालास? अरे इंजिनियर व्हायला की नाही, हुशार हुशार लागते, हुशार. म्हणूनच विचारतोय, तू इंजिनियर कसं काय झालास? जिला समजत होतो मी माझी वाघीन, तीच निघाली ना राव चार चौकांना ढसणारी नागिन. कोरोना के डॉक्टरों का ड्रेस देखा है, लगता है चांद पर जा रहे हैं, फिर भी उनको कोरोना हो जाता है. और एक हम लोग हैं 20 रुपए का मास्क पहनकर ऐसे घूमते हैं जैसे दबंग के चुलबुल पांडे हम ही हैं. मला अभ्यास करताना गाणे ऐकायला लय आवडते आबा. तू ऐकत नाहीस गाणे अभ्यास करताना? आम्ही अभ्यासच करत नाही. हेलो सर, क्या मेरी बात मिस्टर सुमित चौहान से हो रही है? नहीं, मैं अमिताभ बच्चन बात कर रहा हूँ कौन बनेगा करोड़पति से. नाइस जोक सर. आई नो, नॉनसेन्स. सर ऍक्च्युली मी लोन दे कंपनी मधून बोलते. आमची कंपनी ही गरजू लोकांना लोन देते. आणि परत पण घेते? हो सर. मग नकोय मला. सर ऐकून तरी घ्या.